तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। सेनगाव तालुक्यातील आडोळ येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी भेट म्हणून महिलांना वाटप करण्यात आलेल्या साड्यांची महिलांनीच होळी करून संतप्त निषेध नोंदवला। गावातील महिलांच्या या आंदोलनामुळे परिसरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे। येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या अनुषंगाने विविध राजकीय गटांनी जनतेचा कौल मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर पुसेगाव सर्कलमधील आडोळ येथे काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून महिलांना दिवाळी भेट म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले। मात्र या भेटीचा महिलांनी तीव्र निषेध केलाय। गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील समस्या सोडवण्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते। आता निवडणुका डोळ्यांसमोर आल्या म्हणूनच आमची आठवण झाली का, असा सवाल महिलांनी उपस्थित केलाय। संतप्त महिलांनी त्या साड्या एकत्र करून गावातच होळी केली आणि घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला। या घटनेनंतर गावात चांगली चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। आज पुसेगाव सर्कल येथील नामांकित काही व्यक्ती शेतकरी संकटात असताना, त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नसताना एक कोणीतरी उद्गेगिरी म्हणून आमच्या भागातील आमच्या सर्कलमधील एक बाहेर सर्कलचे काही लोक हुदगेगिरी करत असून शेतकऱ्याला कोणताही आधार न देता आमच्या लाडक्या बहिणीच्या नावावर राजकारणाचा हस्तक्षेप करण्याची ही जे प्रक्रिया आहे, त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना एक 40 रुपयाची साडी देऊन त्यांचा अपमान करत आहेत। त्याबद्दल आम्ही सर्व भागातील गावातील सर्वांच्या वतीनं महिलांच्या वतीनं ही लाडक्या बहिणीची साडी एक जाहीर त्यांचा निषेध करत आहोत आणि त्या साडीची आम्ही आमच्या महिलांच्या हाताने होळी या ठिकाणी आडोळ या गावी होळी करणार आहोत। ते सत्य आहे। हे म्हणजे पुसेगाव सर्कल एक खेळण्याच्या माध्यमामध्ये वोट एकूण हाटकर समाजाचं 4200 वोट आहे, मोमेडियनचं 1800, असे एकूण लूट असून एक नंबरला समाज हा हाटकर समाजाचा मानला जातो। पुसेगाव सर्कलला तो प्रत्येकजण येऊन या समाजाची हेळसांड करीत आहे। अशी समाजाची हेळसांड करू नये। 40 रुपयाची 30 रुपयाची साडी देऊन लोकायला आक्रमण करून लाडकी बहिणीचं नाव देऊन चॉकलेट दिलं। आता याच्या अगोदर 5-5 वर्ष पद भोगले, त्यावेळेस कोणी लाडकी बहीण कुठे आहे, कोण्या दवाखान्यात आहे का, उपाशी आहे का तपाशी, असा कुठलाही या वक्त्यानं विचार केलेला नाही किंवा सर्कलमध्ये राऊंडसुद्धा टाकलेला नाही। कुठेही मान्यवराच्या हस्ते यायचं आणि शाल शिरपळ घ्यायची आणि निघून जायचं। अशी कुठल्याही शेतकऱ्यावर कोणती उपासमारीची वेळ आली किंवा सुखदुःखाची वेळ आली, त्यावेळेस या लाडक्या बहिणीचा पुळका करणाऱ्या हरामखोरानं कधीही जिंदगीमध्ये येऊन यांची चौकशी केलेली नाही। जवळचे लोक यांना पोरके केले, ते लाडक्या बहिणी कुठल्या आल्या हेच आमचं समजून सर्व पुसेगाव सर्कलमधल्या लोकांना, तमाम जनतेला मी हात जोडून विनंती करतो की या लाडक्या बोळवणीच्या अपेक्षावर कोणीही बळी पडू नये, ही मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो। आणि या 40 रुपयाच्या साडीचा सदैव माझ्या बहिणीचा आणि माझ्या माता भगिनीचा अपमान केलेला आहे, हे सर्वांना मनामध्ये राखून याची प्रतीक्षा आपण आपल्या विचार तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।